एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। लॉकडाऊनच्या कालावधीत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांचे मीटर रीडिंग घेतले गेले नाही, तसेच वीज बिलेही दिली गेले नाहीत। त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर ग्राहकांना एकदम 3 महिन्याचे वीज बिले दिले गेले आहे। यासाठी सरासरी बिल आकारणीचा फॉर्म्युला वापरण्यात आल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे। असे असले तरी अनेकांची वीज बिले ही मागील वर्षाच्या 12 महिन्याच्या वीज बिलांपेक्षा अधिकच आहेत। याबाबत वीज वितरण कंपनीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे। मुळात 22 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झालेला असतानाही महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने 30 मार्च रोजी दरवाढीचा निर्णय जाहीर करून 1 एप्रिल पासून नवीन वीज दर लागू होतील असे जाहीर केले। एवढेच नाही तर दरवाढ स्पष्ट दिसत असतानाही चुकीच्या पायावर वीज दर कमी केले अशी जाहिरातबाजीही केली। एखाद्या कोर्टाने आपल्या निकालाचे समर्थन करावे, त्यासाठी पत्रकार परिषद घेऊन व्यापक प्रसिद्धी करावी अशी घटना आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदा घडली। फेब्रुवारी 2020चा म्हणून दाखवलेला पण चुकीचा अवाढव्य इंधन समायोजन आकार 1.05 प्रति युनिट मूळ सरासरी देयक दरात समाविष्ट केला। त्यामुळे 2019-2020चा सरासरी देयक दर हा 6.85 रुपये प्रति युनिट ऐवजी 7 रुपये 90 पैसे प्रति युनिट गृहीत धरला गेला व हा देयक दर 7 रुपये 90 वरून 7 रुपये 31 पैसे प्रति युनिट वर आणला, म्हणजे दर कपात केली असे दाखवले गेले। प्रत्यक्षात सरासरी देयक दर हा 6 रुपये 7% होते, तेच 7 रुपये 31 पैसे प्रति युनिट याप्रमाणे वाढवण्यात आले। असे असताना हे वीज बिले योग्य कशी याबाबत वीज वितरण कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। लॉकडाऊन हे आपलं 23 मार्च पासून सुरू झालं। 22 मार्चला जनता कर्फ्यू होता आणि 23 मार्च पासून आपलं आतापर्यंतही लॉकडाऊन चालू आहे। 1 महिन्यापासून ते थोडं शिथिल करण्यात आलं 1 जून पासून। तर 23 मार्चला शासनाने असा निर्णय घेतला होता की जे जनसंपर्क हा ह्या लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर कमीत कमी राहायला पाहिजे। तर त्याच्यासाठी अत्यावश्यक सेवा ह्या चालू ठेवल्या। त्यामुळे महावितरणचे कर्मचारी 24 तास इथं 3 शिफ्टच्या ड्युटीमध्ये आपल्या सेवेसाठी होते आणि लाईट जाण्याचं जरी प्रमाण असलं थोड्याफार प्रमाणात तरीसुद्धा तात्काळ लगेच ते अटेंड होत होतं। कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कर्मचारी हा कामावर होता। पण जनसंपर्क कमी येण्यासाठी ऊर्जा मंत्रालय आणि माननीय ऊर्जा मंत्री यांनी आवाहन केलं होतं की आपलं जनसंपर्क कमी ठेवायचा। त्यासाठी काय करायचं, तर पहिले म्हणजे त्यांनी वीज बिल वाटप जे होतं ते तात्काळ बंद केलं होतं। जोपर्यंत 3 महिन्याचा लॉकडाऊन होता कडक, त्या काळामध्ये वीज बिल वाटप बंद होतं। तसंच वीज मीटर रिडिंगसुद्धा बंद ठेवलं होतं। त्यामुळे मार्च महिन्यात 22 मार्चपासून ते 1 जूनपर्यंत कुठलंच रिडिंग घेतलं गेलं नाही। 1 जूनपासून आपलं रिडिंग सुरुवात झाली। 1 जूनमध्ये रिडिंग घेतलं गेलं ते त्या 3 महिन्यांचं रिडिंग होतं। मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यांचे जे रिडिंग राहिलेले होते, साचलेले होते, ते एकदम रिडिंग लोकांना आले। आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व लोक हे घरी असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये जर पाहिलं, आपली साईट पण आहे यावेळेस बिलांवर पण आम्ही छापून देणार की 3 महिन्याचं कंपॅरिझन, तर एक 10-12% थोडीफार वाढ झाली। ती पण लोक घरी होते, त्या प्रमाणात थोडाफार प्रमाणात वापर वाढला म्हणून। तर जनरली 80 ते 90% लोकांचा फक्त 10 ते 12% वापर हा त्या काळामध्ये वाढलेला आहे। पण झालं असं की हे 3 महिन्यांची एकत्र आले, ते एकत्रची आपल्याला पूर्वी सवय नव्हती आणि जे लॉकडाऊनच्या काळामध्ये ॲव्हरेज बिलिंग हे आम्हाला माननीय वीज नियामक आयोगाने करायला लावलेलं होतं। तर ते ॲव्हरेज जे होतं ते जानेवारी-फेब्रुवारीच्या रिडिंगनुसार ते ॲव्हरेज केलं गेलं। हिवाळ्यामध्ये स्वाभाविकच आहे की उन्हाळ्याच्या कम्पेअरमध्ये हिवाळ्यामध्ये वापर हा कमी असतो, त्यामुळं ते ॲव्हरेजचे बिलं हे कमी गेले लोकांना आणि एकदम रिडिंग 3 महिन्यांचं एकत्र गेल्यामुळे आणि ते पण वाढीव वापराचं होतं, म्हणजे उन्हाळ्याच्या वापराचं असल्यामुळे ते मोठं बिल आल्याची लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाली। तर आज आम्ही जेव्हापासून बिलं वाटले गेले मागच्या महिन्यात 13-14 जूनपासून, तेव्हापासून इथं कमीत कमी 100 ते 200 लोकांचं दररोज इथं मिनिमम प्रबोधन करतोय। कधी कधी ही गर्दी 300 ते 350 लोकांची असते। ज्याचं वीज बिलावरचं रिडिंग हे योग्य आहे त्या प्रत्येक ग्राहकाला आम्ही योग्य तो स्लॅब लावलेला आहे। प्रत्येक महिन्याला, म्हणजे समजा एखाद्याचं 300 युनिट वापर हा या 3 महिन्यांचा असेल, त्या 300ला 3 ने भागून 100 युनिट आणि त्या 100 युनिटला पहिला स्लॅब असा स्लॅब लावलेला आहे
ज्या ग्राहकाचा वापर हा 600 युनिट आहे त्याला 3 ने भागले तर 200 युनिट येतो. तर पहिल्या 100 युनिटला हा जो ₹3.46 हा जो रेट आहे हाच रेट लावला गेलेला आहे आणि नंतरच्या 100 युनिटला हा त्या प्रत्येकाच्या स्लॅबनुसार रेट लावलेला आहे. तर असा गैरसमज हा तात्काळ तुमच्या मनातून पहिले दूर करून द्या की मोठ्या स्लॅबचं बिल हे देण्यात आलेलं आहे, असं अजिबात झालेलं नाही. प्रत्येकाला त्या स्लॅबमध्येच बसून योग्य ते सॉफ्टवेअर जे आहे ते आमचं मुंबई हेड ऑफिसला होतं आणि अतिशय डोळ्यात तेल घालून ते सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. तर त्याच्यात चूक नाही आहे. त्यामुळं ज्या त्या स्लॅबमध्ये बसूनच ते बिल घेतलं गेलेलं आहे. या उपर 3 महिन्यांमध्ये लोकांचे कामावर जाण्याचं प्रमाणही कमी होतं, त्यामुळं उत्पन्नाचं साधन कमी झालेलं आहे. हा विचार करून माननीय ऊर्जा मंत्र्यांनी त्यामध्ये त्या 3 महिन्यांचं जर ॲव्हरेज बिलिंग झालेलं आहे तर 3 हप्ते हे करून दिलेले आहेत, सुलभ हप्ते. त्या 3 हप्त्यांमध्ये सुद्धा लोकांना बिल हे भरता येतं आणि त्या 3 हप्ते हे जर ड्यू डेटच्या आत भरले म्हणजे देयक दिनांकाच्या आत भरले तर त्याच्यावर सुद्धा व्याज लागणार नाही आहे 3 महिने. म्हणजे आपलं हप्त्याने बिल भरलं 3000 बिल आहे, 1000 रुपये भरलं तर उरलेल्या 2000 रुपयांवर तुम्ही व्याज लावणार का? तर हा सुद्धा मनातून संभ्रम दूर करून टाका की व्याज हे लागणार नाही आहे जर देयक दिनांकाच्या आत पहिला हप्ता हा भरला गेला असेल, दुसरा हप्ता त्या दुसऱ्या देयक दिनांकाच्या आत आणि तिसरा हप्ता त्याच्या देयक दिनांकाच्या आत. हे जर 3 हप्ते हे जर देयक दिनांकाच्या आत भरले तर व्याज हे लागणार नाही. त्यातही एखादा माणूस जर पूर्णपणे बिल भरू शकत असेल ते सुद्धा त्यांनी जर पूर्ण बिल हे देयक दिनांकाच्या आत भरलं तर इलेक्ट्रिसिटी ड्युटी जे वीज शुल्क शासनाला जातं ते सोडून बाकी अमाऊंटवर 2% सूट ही शासनाने केलेली आहे. पूर्ण अमाऊंटवर वीज शुल्क सोडून जी अमाऊंट राहील त्याच्यावर 2% सूट ही शासनाने दिली. त्याचे पत्रकही आलेत आणि ज्यांनी मागच्या महिन्यात भरलेले आहेत त्यांच्या देयक दिनांकाच्या आत त्यांना ती सूट ही बिलामध्ये ह्यावेळेस लागू येणार आहे. ह्या महिन्याला जे भरतील ॲव्हरेजच्या याच्यात ज्यांना 4 महिन्याचं ॲव्हरेज गेलेलं असेल त्यांना तर त्यांना सुद्धा पुढच्या महिन्याची 2% सूट ही भेटणार आहे. तर याची ग्राहकांनी नोंद घ्या. वीज बिल हे चुकीचे दिले गेलेले नाही आहेत, 3 महिन्याचे एकत्र बिलं दिले गेलेले आहेत. आता एवढा मोठा कारभार आहे. आज आपल्या सिन्नर उपविभागामध्ये 40,000 ग्राहकांची बिलं आपण दर महिन्याला देत असतो, रिडिंग घेत असतो. काही झोन अजूनही कंटेनमेंट आहे. आजही काल काहीतरी सोनार गल्ली वगैरे ह्या एरियात सापडलं. पांढुर्ली गाव, शिवडा गाव, वडगाव पिंगळा हे गावं आजही कंटेनमेंट झोनमध्ये येत असल्यामुळे त्या ठिकाणची रिडिंग ह्याही महिन्यामध्ये आम्ही घेऊ शकलो नाही, कारण त्या ठिकाणी करोनाचे रुग्ण असल्यामुळे काही लोकांना घरच्या घरी क्वारंटाईन केलेलं होतं. त्यामुळं प्रशासनाने सुद्धा ते गावं काही एरिया हा सील केलेला होता, काही शहरामधला केला होता काही. त्यामुळे त्यांचा सुद्धा आम्ही शासनाच्या नियमांचं उल्लंघन करायचं नाही आहे म्हणून आम्ही ते रिडिंग घेतलेले नाही आहेत. त्यांचे रिडिंग ह्या महिन्यात सुद्धा 4 महिन्यांचे पुढच्या महिन्यात जातील किंवा 5 महिन्यात जाता ॲव्हरेज जाईल. याला आम्हाला आमचे हात हे करोनाच्या पार्श्वभूमीवर मांडले गेलेले आहेत म्हणून आहे. पण तरीसुद्धा आम्ही 90% लोकांचे रिडिंग 40,000 मधल्या 90,000 म्हणजे 36,000 ग्राहकांची रिडिंग जवळजवळ आम्ही मागच्या महिन्यात घेतलेले आहेत. सुरक्षित अंतर जर ठेवत असतील प्रशासनाच्या नियमाप्रमाणे प्रशासनाच्या परवानगीने तर आम्ही त्या ठिकाणी सुद्धा त्याचं प्रबंधन करायला तयार आहोत. फक्त वीज बिल भरा. आपली शासकीय कंपनी आहे. शासनाकडे सध्या आमचे जे पावसाळ्याची मेंटेनन्स ब्रेकडाऊन ह्या कामांसाठी सुद्धा सध्या पैशांची खूप खूप कमतरता आमच्या कंपनीची आहे. तर लोकांनी लवकरात लवकर सुलभ हप्त्यांमध्ये किंवा एकत्र भरायचं तर तसं एकत्र भरून वीज बिल भरून सहकार्य करावं ही मी